आज केलेला सकाळी नाश्त्यासाठी मस्त असा बेसनचा पत्रवडा. तर आमच्याकडे ह्याला पत्रवडा म्हणतात बेसनचा आणि खूप छान लागतो आणि पटकन होतं. एखाद्या वेळा भाजी घरात नसली की नाही हा पत्रवडा बनवायचा, कारण झुणका केला तर पण खाऊन कोण कंटाळा येतो, तो सारखाच बनवत राहतो. आणि हा पत्रवडा तुम्ही लहान मुलांसाठी टिफिनला पण देऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा दुपारी जेवणासोबत पण खाऊ शकता आणि पटकन होणारी रेसिपी आहे. हा पत्रवडा बनवायला जास्त असा टाईम पण लागत नाही आणि पटकन होतो आहे. आता एक लोक ह्याला बेसनचा चिला म्हणतात, पण आम्ही ह्या पद्धतीने करून एका बाउलमध्ये मी 4-5 बारीक चिरलेले असे कांदे घेतले, त्याच्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घ्यायचा. कांदा याच्यामध्ये जास्त घाला, कांद्याने खूप छान टेस्ट येते. त्याच्यातच कढीपत्त्याची 4 ते 5 पाने आणि ओली कोथिंबीर, 3 चमचे बेसन, हळद, मीठ, लाल तिखट टाकून चिमूटभर साखर टाकून चमच्याने मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं असं भिजून घ्यायचं. पातळ पण करायचं आणि जाड पण करायचं. आणि एखाद्या वेळा पातळ पीठ झालं तर त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन घालून जाड करू शकता. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही तांदळाचं पण पीठ घालू शकता कुरकुरीत होण्यासाठी. तर मी तर तांदळाचं पीठ घातले नाही आहे, तुम्ही घालू शकता. टमॅटो जास्त घालायचं नाही, नाहीतर टेस्ट अशी आंबट येते टमॅटोमुळे. आता एका तव्यावरती मी 4 चमचे तेल टाकून घेतले, त्याच्यावरती हे पीठ असं टाकून चमच्याने असं पसरवून घेतले. आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच कशा पद्धतीने केले ते. आणि आलटून पलटून असं चांगलं लो टू मिडियम गॅस करून भाजून घ्यायचा पत्रवडा. ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा.